नमस्कार, सुनीता सकपाल वर्ल्ड मध्ये मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे एका छानशा व्हिडिओसह स्वागत करीत आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। येत्या शनिवारी आपल्याकडे गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि त्यासाठी माझ्या बऱ्याच मैत्रिणी उकडीचे मोदक करणार असतील, हो ना। आणि ज्या करणार नसतील, ज्यांचे फसत असतील, त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा। उकडीचे मोदकच बाप्पाला यावेळी करून खाऊ घाला, का तर गव्हाचे मोदक जे असतात ते अतिशय सोपे असतात, कोणीही करू शकतं। पण उकडीचे मोदक जे असतात ना ते चवीला अतिशय सुंदर लागतात, पण काहींचे फसतात। त्याच्यामुळे ती लोक म्हणतात की जाऊ दे, मला नाही येते, मी नाही ह्या भानगडीत पडत, आपले गव्हाचे मोदक केले, विषय मिटला। पण असं नका करू। ज्याप्रमाणे तुम्हाला या मोदकांचं सगळं येणं गरजेचं आहे, का तर आपल्या घरातल्या जर आवडत असतील आणि तुम्हाला जर मोदक येत नसतील तर त्यांचा मूडअप करू नका। तर त्यासाठी तुमचे मोदक एकदम परफेक्ट येण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण माझ्या यूट्यूब चॅनलला मोदक कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच। मोदक कसे वळायचे त्याचाही व्हिडिओ आहे, ते सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन। पण काही बेसिक गोष्टी तुमच्या अगोदर क्लिअर असणं गरजेचं असतं, तर त्या मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही तांदूळ कोणते वापरताय। तर मोदक तयार करण्यासाठी शक्यतो आंबे मोहर तांदूळ किंवा इंद्रायणी तांदळाचा उपयोग करावा, का तर ते तांदूळ सुवासिक असतात आणि त्याच्यामध्ये चिकटपणा खूप छान असतो। जर तुम्ही रेशनचे तांदूळ यूज करणार असाल तर ते तांदूळ स्वच्छ धुवा, सुकवा पंख्याखाली आणि त्यानंतर ते दळून आणा। जर तुम्ही डायरेक्ट जर दळायला दिले तर मोदक पूर्ण चिरडतात, का तर जे रेशनचे तांदूळ आहेत ते शक्यतो जुने असतात आणि त्यांना काळपटपणा असतो। तो काळपटपणा जाण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून पंख्याखाली सुकवून मगच तुम्ही दळण्यासाठी द्या। त्याचप्रमाणे डीमार्टमधून, आता सगळ्यांच्या घराच्या जवळपास डीमार्ट तर आता असतात, तर डीमार्टमध्ये जे पीठ मिळतं सुवासिक उकडीच्या मोदकांचं तांदळाचं पीठ, तर तेही अतिशय उत्तम आहे। जेव्हा मला लार्ज क्वांटिटीमध्ये मोदक बनवायचे असतात मी शक्यतो दळूनच आणते। पण जर समजा माझ्याकडे आता दळलेलं नाही आहे अवेलेबल, का तर तांदूळ धुवा सुकवा ही प्रोसेस फार मोठी होते, मग अशा वेळी मी काय करते की डीमार्टमधलं जे सुवासिक तांदळाचं पीठ आहे ते यूज करते। अतिशय सुंदर मोदक त्याच्यापासून तयार होतात। आता तांदळाचा विषय झाला, तांदूळ तर तुमच्या लक्षात आले की कोणतेही सुवासिक तांदूळ तुम्हाला वापरायचे आहे। पीठ तुम्ही दळून आणल्याच्या नंतर किंवा डीमार्टमधलं पीठ तुम्ही आणल्याच्या नंतर, आता जेव्हा आपण उकड काढतो, उकड काढताना नेहमी पाणी अर्ध आणि अर्ध दूध असा वापर करा। त्याच्यामुळे आपले जे मोदक असतात ते छान मऊसूद आणि एकदम पांढरे शुभ्र होतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तुमचं पीठ तयार झालेलं आहे, उकड काढताना तुम्हाला 1 वाटी जर तुमचं तांदळाचं पीठ असेल तर तुम्हाला अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध हे प्रमाण घ्यायचं आहे। पाणी आणि दूध हे छान उकळलं की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। तुमच्या जे तांदळाचं पीठ जेवढं असेल त्या अंदाजावरती तुम्हाला मिठाचं प्रमाण टाकायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं नाहीये, साजूक तूप टाकायचं आहे। मी शक्यतो गीर गाईचं तूपच मोदकांसाठी यूज करते, कारण गीर गाईचं तूप चवीला अत्यंत उत्कृष्ट असतं आणि टेस्ट जी असते ती त्याची खूप सुंदर येते। आणि जेव्हा आपण पाणी उकळतो ना तूप टाकून, त्यावेळेला जो सुगंध येतो ना गीर गाईच्या तुपाचा तो खूप सुंदर असतो आणि त्यामुळे तुमची जी तांदळाची पाळी असते त्याला सुद्धा खूप छान स्मेल येतो आणि चव सुद्धा छान लागते। पाणी आपण उकळवल्याच्या नंतर मीठ टाकायचं चवीप्रमाणे, थोडंसं तूप टाकायचं आहे आणि पाणी उकळल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये जी आपली तांदळाची पिठी आहे ती टाकायची। अगदी 2 मिनिटच फक्त ते एकजीव झालं पाहिजे। गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटं तुम्हाला ते झाकण तसंच ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटानंतर आपल्या ताटामध्ये ते सगळं मिश्रण घ्यायचं, तांब्याच्या साहाय्याने तांब्याला थोडंसं तूप लावायचं आणि छान आपण त्याने मसलून घ्यायचं, का तर गरम असतं, डायरेक्ट हात लावला तर खूप गरम लागेल, त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही करा। त्यानंतर ज्या वेळेला तुमचं पीठ छान मऊ त्याने तांब्याने मसलून होईल त्यावेळेला हाताला जर सोसत असेल तर हाताने छान मळून घ्या आणि एखादा ओला कपडा घेऊन सुती तो त्याच्यावरती झाकून ठेवून द्या पिठावरती। त्याच्यामुळे काय होतं की तुमचं जे पीठ
ते खूप वेळ तसंच छान मऊसूद राहतं, अजिबात सुद्धा चिरडणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं. आपण काय करतो, पीठ मळतो तसंच पंख्याखाली ठेवतो आणि करतो गोळ्या, मग चिरतं पीठ. पंखा बंद ठेवा, का तर तुमचं पीठ गार होता कामा नये. पिठाच्या वरती मऊसूद ओला फडका टाका आणि मग तुम्हाला हवी तशी गोळी घेऊन तुम्ही करू शकता. बऱ्याच जणींना काय होतं की आकार कळत नाही, कधी मोठाच होतो कधी छोटाच होतो. तर त्यामुळे तुम्ही एक प्रमाण ठेवा. तुम्ही गोल लाटून घ्या आणि आपण पुरी ज्या ह्याने करतो ना, तर त्याच्याने तुम्ही आकार काढून घ्या आणि मग तुम्ही मोदक वळा. त्याच्याने सेम आकार बनतात. काहींना सवय असते हाताला, म्हणजे केवढा मोदक आपला झाला पाहिजे, तो हाताला सवयच पडलेली असते. पण जर तुम्ही नवीन जर करणार असाल, तुम्हाला जर जमत नसेल, तर मात्र ही प्रोसेस करा की तुम्ही गोल पुरीसारखी लाटून घ्या आणि एखादी वाटी किंवा आपल्या डब्याचं झाकण असतं त्याच्याने गोल काढून मग तो छान प्रकारे तुम्ही त्याचा गोल आकार काढून घ्या. माझ्या ॲक्च्युली हाताला माझ्या बोटाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी शक्यतो हाताने वळून घेत नाही. पटकन लाटून होतं आणि बल्कमध्ये जर मोदक तुम्हाला बनवायचे असतील तर हाताने करत बसून खूप वेळ जातो. त्याच्यामुळे पुरी यंत्र वापरलं जातं. तुम्ही पुरी यंत्र वापरू शकता किंवा लाटून घ्या आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये ज्या म्हणजे आकाराचा मोदक हवा तेवढ्या आकाराचा तुम्ही गोल काढून मग तुम्ही छान त्याला शेप देऊ शकता. हा झाला तुमच्या मोदकाचं पीठ जे आहे ते त्याचा भाग. आता मी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते की सारण. आपण जे सारण तयार करतो त्या सारणामध्ये तुमचा जो नारळाचा किस असतो तर तो जेवढा असेल त्याच्या निम्म तुम्हाला गूळ वापरायचा आहे. जर तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर मग नारळाचा जो चव असेल त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त, म्हणजे पाऊण, 1 वाटी जर नारळाचा चव असेल तर तुम्हाला पाऊण वाटी गूळ वापरायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त वापरू नका, नाहीतर त्यामध्ये खोबऱ्याची काहीच चव येणार नाही, नुसता गूळ लागेल. त्यानंतर त्याच्यामध्ये जायफळ किसून टाका आणि आपल्या वेलचीची पावडर. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला आपण हे घेणार भांडं ठेवणार तेव्हा तूप टाका, साजूक तूप, गीर गाईचं. त्यानंतर त्यामध्ये किस छान भाजून घ्या. त्याच्याने काय होतं की कधी कधी नारळाला उग्र वास असतो ना, तोही निघून जातो ते भाजल्यामुळे. भाजला की त्यामध्ये तुम्हाला गूळ टाकायचं आहे. आता गुळाचा सुद्धा एकतर तुम्ही सुट्टा गूळ यूज करा किंवा गूळ पावडर यूज केलीत ना तर अतिशय उत्तम, का तर ती पटकन वितळली जाते आणि आपलं सारण अगदी 10 मिनिटामध्ये रेडी होतं. नाहीतर काय होतं की घाईघाईच्या वेळेला किस गुळाचं कापत बसतात, त्यानंतर मग तो टाका, मग ते खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. कधी कधी गूळ वितळतो सुद्धा आणि त्याच्यामुळे आपलं जे सारण असतं ते चिकट होतं किंवा पातळ होतं. तर हे टाळण्यासाठी गूळ पावडर यूज करा, खूप सुंदर सारण तयार होतं. आणि थोडंसं नंतर ड्रायफ्रूट आपल्याला जर हवे असतील तर, आणि थोडीशी खसखस तुपावरती छान भाजून ती सुद्धा त्या मिश्रणामध्ये ॲड करा. वेलची पावडर, जायफळ पावडर हे सगळं टाकून छान सगळं एकजीव हलवून घ्या आणि मिश्रण आपलं थंड केल्याच्या नंतरच यूज करा. गरम गरम मोदक कधीही भरायचे नाही, त्याच्याने मोदक फुटू शकतात. त्यानंतर मोदक तयार झाल्यावरती त्याच्यामध्ये केसरची एक काडी लावायला मात्र विसरू नका. ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीला कुंकवाशिवाय सौंदर्य नाही, त्याचप्रमाणे मोदकाला केसरच्या त्या काडीशिवाय सौंदर्य नाही. तुमचा मोदक कितीही छान असला तरी त्याच्यावरती एक सुंदर अशी केसरची काडी असेल ना तर खूप सुरेख दिसतो मोदक आणि अगदी खावासा वाटतो. तर अशा प्रकारे सारण कसं तयार करायचं आणि मोदकाचं जे पीठ असतं ते कसं तयार करायचं हे आता मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अगदी डिटेलमध्ये. कोणाला जर काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की मेसेज करा, मी त्याचा रिप्लाय नक्की देईन. तर आजचा हा छानसा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सुद्धा नक्की कळवा. आणि हो, आता येणाऱ्या गणेश उत्सवाला तुमच्या घरी उकडीचे मोदक सगळ्यांना खाऊ घाला आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी सुद्धा करा. आपला लाडका गणपती बाप्पा खुश होईलच आणि आपल्या घरातले सगळे खुश होतील. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं मी एक विसरली, ज्या वेळेला आपण मोदक तयार केले आणि मोदक उकडायला ठेवतोय तर उकडायच्या टायमाला त्याच्यामध्ये हळदीचं पान नक्की टाका. कारण हळदीच्या पानामुळे एक सुगंध जो येतो ना तो खूप छान असतो, ऑसम असतो सुगंध. तर हे मी सांगता विसरलेली, पण येस,
आता मी तुम्हाला तेच सांगते. मोदक आपले वळून झाले की त्यानंतर हळदीचं पान ठेवा आपल्या चाळणीमध्ये. त्या तूप नाही लावलं तरी चालेल, हळदीच्या पानामुळे अजिबात चिटकणार नाहीत मोदक खाली आणि सुगंध खूप सुंदर येतो. तर आज मी सांगितलेल्या पद्धतीने उकडीचे मोदक नक्की करून बघा. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.